सोनम वांगचुक म्हणजे अण्णा पार्ट 2 काँग्रेसचा घणाघात तर सरकारसोबत डील करत असल्याचा देखील केला गंभीर आरोप। सोनम वांगचुक यांनी 26व्या दिवशी उपोषण सोडलं तर जेपी नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यासोबत चर्चा तर अपेक्स बॉडी ऑफ लेह लडाखचे काही वरिष्ठ नेते सुद्धा उपस्थित। नीट पेपरफुटी प्रकरणी मोदींकडून व्हिडिओ प्रसिद्ध फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या तर आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा करणार। मोदींच्या व्हिडिओ संदेशावर काँग्रेस नेते राहुल गांधींचा पलटवार। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा, राहुल गांधींची मागणी। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतरवरचं आंदोलन सुरूच राहणार। सीजेपीची घोषणा तर आजही जंतर मंतरवर मोठी गर्दी तर जे हिंसा करतायत ते सीजेपीचे आंदोलक नसल्याचा देखील दावा। विद्यार्थी आंदोलनाची चुकीची माहिती पसरवणाऱ्या 480 पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक, दिल्ली पोलिसांची माहिती। शिक्षण सचिव विनीत जोशी यांना पदावरून हटवलं, केंद्र सरकारकडून शिक्षण सचिवांची बदली तर नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई। विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या निषेधासाठी आज देशव्यापी निदर्शनं, सीजेपीची घोषणा तर मुंबई, पुणे आणि नाशिकवर विशेष लक्ष। मुंबई पोलिसांनी आंदोलक मुलीचा विनयभंग केल्याचा काँग्रेसचा आरोप तर रोहित पवारांनी देखील पोलीस हवालदाराचा व्हिडिओ ट्विट केला। राजकीय स्वार्थासाठी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर आरोप। राजकीय फायद्यासाठी सोशल मीडियावरील व्हिडिओचा विपर्यास केल्याचा देखील दावा। नागपूरमध्ये 150 पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हे दाखल, परवानगी न घेता आंदोलन केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल। पुण्यामध्ये आज सीजेपीच्या मोर्चाचं आयोजन, पोलिसांकडून वाहतूक मार्गामध्ये काही महत्त्वाचे बदल, लाल महालापासून मोर्चा निघणार। नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन अक्षरशः विस्कळीत, पंचवटी रामकुंड नदीकाठच्या सखल भागामध्ये पाणी, अनेक मंदिरं पाण्याखाली। कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राच्या बाहेर, पंचगंगा नदीची पातळी आता 31 फुटांवर तर जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली। पालघरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, डहाणू आणि तलासरीमध्ये काही फूट पाणी साचलं, बाजारपेठा पाण्याखाली। पालघरच्या सूर्या नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या चौघांचं रेस्क्यू, गावकऱ्यांनी चौघांना सुखरूपपणे बाहेर काढलं, 24 तास अडकलेल्या कुटुंबाची सुखरूपपणे सुटका। गुजरातमधील वलसाड जिल्ह्यामध्ये भीषण पूर परिस्थिती, मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू तर पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर। लोणावळा कर्जत तिसरी मार्गिका 31 जुलैपर्यंत होणार सुरू तर भूस्खलनानं बाधित झालेली मार्गिका सुरू होणार, तिसऱ्या मार्गिकेच्या पुनर्बांधणीचं काम युद्धपातळीवर। नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे। बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। सीजेपीच्या प्रतिनिधींसोबत आता केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। जेपी नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह आता या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहे। बैठकीमध्ये नेमकं काय होणार, कोणता निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होणार आहे तर नीट पेपर लीक आणि संबंधित मुद्द्यांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये आज अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। सरकारच्या